नमस्कार मित्रांनो, जर तुमचं वय 20 किंवा 30 असेल तर मी तुम्हाला 7 सवयी सांगणार आहे ज्या तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात. आणि आज तुम्ही जे निर्णय घेता ते तुमचं भविष्य ठरवतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिलं तर लोनचा वापर करायला शिका. तुम्हाला आणि मलाही लहानपणापासून शिकवलं जातं की लोन घेऊ नका. लोन वाईट असतं, पण खरं काय आहे, गरीब लोक लोन घेत नाहीत, पण श्रीमंत लोक लोनचा योग्य वापर करतात. गरीब लोक काय करतात, ते आयफोन, महागडी बाईक किंवा चैनीच्या वस्तूसाठी लोन घेतात. त्यामुळे ते अधिक गरीब होतात. पण जर तुम्ही लोन घेऊन त्यातून उत्पन्न म्हणजे इन्कम निर्माण करत असाल, जसे की छोटा व्यवसाय सुरू करणे किंवा कार घेऊन ट्रान्सपोर्टसाठी वापरणे, तर ते चांगलं आहे. ते लोक जसे की अनंत अंबानी लोनचा स्मार्ट वापर करतात आणि त्यातून टॅक्सही वाचवतात. 2. सक्सेससाठी ॲक्शन घ्या. काही लोक फक्त बोलत बसतात, मला लवकर सक्सेसफुल व्हायचं आहे, पण ते काहीच ॲक्शन घेत नाहीत. जर खरंच यशस्वी व्हायचं असेल तर विचार करत बसू नका, ॲक्शन घ्या. उद्या करतो असं म्हणत राहिलात तर उद्या कधीच येत नाही. 2026चे 4 महिने गेले आहेत, आता तरी सुरुवात करा. 3. मल्टिपल इन्कम सोर्सेस तयार करा. जर तुम्ही फक्त सॅलरीवर अवलंबून असाल तर तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही. आत्ताच ओरॅकल कॉर्पोरेशन या IT कंपनीने 31 मार्च 2026 रोजी 30,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याचा मेल पाठवला. ज्यांच्याकडे फक्त सॅलरी होती, त्यांच्यावर काय वेळ आली असेल विचार करा. म्हणून साईड इन्कम, इन्व्हेस्टमेंट आणि ऑनलाईन इन्कम यावर लक्ष द्या. 4. बाहेर पडायला. आपण ऐकतो की क्वाईट करणं म्हणजे कमजोरी, पण ते नेहमी खरं नसतं. जर तुम्ही असं काम करत असाल जे तुम्हाला आवडत नाही, फक्त लोक काय म्हणतील म्हणून करत असाल, तर ते चुकीचं आहे. लोकांचा विचार सोडा आणि तुमचं मन काय सांगतं ते करा. पण लक्षात ठेवा, नवीन काही सुरुवात करण्याआधी इन्कम सोर्सेस तयार ठेवा. 5. स्किलवर इन्व्हेस्ट करा. तुम्ही स्कूल किंवा कॉलेजमध्ये कितीही हुशार असाल, मार्क्स चांगले असतील, पण इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारतात तुमच्याकडे कोणती स्किल आहे. म्हणून स्टडीसोबत स्किल डेव्हलपमेंट खूप महत्त्वाचं आहे. व्हिडिओ एडिटिंग, सेल्स, कोडिंग, कम्युनिकेशन अशा स्किल शिका. डिग्रीपेक्षा स्किल तुम्हाला जास्त पैसे कमवून देतात. 6. रिस्क घ्यायला शिका. या पॉईंटची सुरुवात एका एक्झाम्पलने करूया. MS धोनी. त्यांच्याकडे रेल्वेमध्ये TCची सरकारी नोकरी होती, पण त्यांनी रिस्क घेऊन क्रिकेट निवडलं. जर त्यांनी रिस्क घेतली नसती तर ते आज एक सामान्य व्यक्ती असते. म्हणून जास्त विचार करू नका. तुम्हाला वाटत असेल की हा बिझनेस सुरू करू शकतो तर सुरू करा. सेफ झोनमध्ये राहिलात तर ग्रोथ कधीच होणार नाही. आणि 7. पैसे योग्य ठिकाणी खर्च करा. तुम्ही म्हणाल, आधी म्हणतो इन्व्हेस्टमेंट करा, आता म्हणतो खर्च करा. हो, पण योग्य ठिकाणी खर्च करा. जसे की स्किल शिकण्यासाठी, पर्सनल फायनान्सची बुक्स खरेदी करण्यासाठी. यामुळे तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलतो. नवीन आयडियाज येतात आणि पैसे कसे मॅनेज करायचे हे समजतं. त्यामुळे स्मार्ट बना, योग्य निर्णय घ्या आणि तुमचं फ्युचर स्ट्रॉंग बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. थँक्यू.